समोर इथून सोडणार तुम्हाला, तुमचं टायमिंग तिथून काउंट होणार. इथे आल्यानंतर कोणी वाकायचं झुकायचं नाही, समजलं? जे काही करायचं ते मागेच करायचं. आणि जेव्हा रनिंग कराल तुम्ही तसं तुम्हाला 2 तास सोडणार आहे, त्यामुळे ओव्हरटेक करण्याची काही गरज पडणार नाही तसंही. आणि समजा ओव्हरटेक झालंच तर एकमेकीला धक्का बसणार नाही ह्याची काळजी घ्यायची. समजलं का? आपल्याला कुठलीही शंका राहणार नाही. डिटेलला बोलू आपलं.
रुको 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 क्या आ रहा है? आजपासून पोलीस भरती सुरू झालेली आहे, काय सांगा? पोलीस शिपाई पदांच्या 110 रिक्त जागांसाठी आतापर्यंत प्राप्त झालेल्या आपल्या डेटानुसार 8032 कॅन्डिडेट्सचा आपण पोलीस भरती प्रक्रिया या ठिकाणी पार पाडतो आहे. सुरुवातीच्या दिवसांमध्ये पावसाचा अंदाज येण्यासाठी, सर्व यंत्रणा व्यवस्थित त्याचा अंदाज येण्यासाठी 200, 300, 400 असं करत करत 700पर्यंत संख्या एका दिवसामध्ये भरतीला घेण्यात येईल अशा पद्धतीने ही सगळी प्रक्रिया पार पाडली जात आहे. जवळपास 14 ते 15 दिवसाचा आपला हा टार्गेट कालावधी आहे, ज्याच्यामध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे इतक्या सगळ्या या कॅन्डिडेट्सची. पावसाचं वातावरण निश्चितच सगळीकडे आहे, महाराष्ट्रात आहे, भारतात आहे आणि त्याच्यामुळं जर पाऊस देखील झाला तरी आपल्या भरती प्रक्रियेमध्ये व्यत्यय येऊ नये, कमीत कमी त्रास व्हावा यासाठी इथं काही सुविधा करण्यात आलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये जर गोळाफेकचं मैदान बघितलं तर त्याच्यावरती आच्छादन टाकण्यात आलेलं आहे. 100 मीटर आणि 1600 मीटर याचे जे ट्रॅक आहेत ते यावेळी बदलून आपण चिखल होणार नाही अशा ठिकाणी ते ट्रॅक तयार केलेत, जेणेकरून मुलांना चिखलातून पळायला लागणार नाही किंवा त्या प्रकारची परिस्थिती निर्माण आल्यावर आपल्याला इव्हेंट कॅन्सल करायला लागणार नाही. तसं जरी असलं तरी अगदीच अडचण निर्माण झाली तर आपण अत्यंत फ्लेक्झिबल पद्धतीने सगळ्या विषयाकडे बघणार आहोत. या सगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पोलीस भरतीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थी किंवा कॅन्डिडेट सहभागी झाले होते. पैकी उदाहरणार्थ पोलीस शिपाई असेल, चालक पोलीस शिपाई असेल, पोलीस बँड्समन असेल किंवा कारागृह पोलीस असेल, अशा वेगवेगळ्या घटकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भरतीचे फॉर्म्स मुलांनी भरलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या परीक्षा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी आहेत. असंही होऊ शकतं की त्या क्लॅश होऊ शकतात. त्याच्यामुळे आपण तेही आव्हान केलं आहे की एखाद्याचा असा जर विषय असेल तर त्यांनी लवकरात लवकर आम्हाला संपर्क साधावा, जेणेकरून आम्ही ती तारीख त्याला ॲडजस्ट करून देऊ शकू. याचबरोबर तुम्हाला सगळ्यांना एक आवाहन करू इच्छितो मी की इथं 70पेक्षा जास्त कॅमेरे बसवलेले आहेत. डिजिटल सिस्टीम सगळ्या वापरल्या जात आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. कोणीही तुम्हाला पैसे घेऊन देऊन काही करून कुठल्याही प्रकारचे मार्क्स तुमचे वाढवू शकत नाही. तुमचा जो बेस्ट परफॉर्मन्स आहे तो बेस्ट परफॉर्मन्स द्या, त्याच्यासाठीच तुम्हाला हे पद मिळणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका आणि अशा प्रकारची कुठलीही घटना तुमच्या निदर्शनास आली तर sp.gondia@mahapolice.gov.in हा मेल ID किंवा 112 नंबर किंवा आमच्या सगळ्यांच्या वेबसाईटवरती नंबर डिस्प्ले केलेले आहेत, त्याच्या व्हॉट्सअपवरती माहिती पाठवा, जेणेकरून आम्हीसुद्धा त्या बदमाशांवरती कारवाई करू शकू. धन्यवाद.